हॅलो बडगुजरलीला. बिग बॉस मराठी 6 प्राजक्ता शुक्रे आणि करणमध्ये काही असं जी दोस्ती है कि या फिर उससे कुछ ज़्यादा, तो ये तो पता चलेगा जब वो घर के बाहर आएंगे तभी पता चलेगा. क्योंकि ॲज ऑफ नाऊ मला एवढं माहिती आहे की प्राजक्ता शुक्रे गेमसाठी असं काही करणार नाही. आणि दुसरी गोष्ट ती फेक नाही आहे. आणि मी आता जस्ट असं काही ऐकलं आहे की आयुष तर जातोच आहे, ते तर मला एक्सपेक्टेड होतंच. करण सोनवणे पण गेला घराच्या बाहेर. आणि तो का गेला, मे बी डबल एविक्शन झालं आहे का काय माहीत नाही. आणि हा पण हे समजत नाही की हे असं का केलं असणार. तो दिसत नाही म्हणून. दिसत तर तसा रोशन पण नव्हता. पण रोशन कुठेतरी ह्या वीकमध्ये ॲक्टिव्ह होता, म्हणजे तो भरपूर काही बोलला. मला वाटतं करण तर नाही, कारण फक्त प्राजक्ता शुक्रेशीच जास्त बोलताना किंवा त्या ग्रुपमध्ये बसून जे ते लोक कमेंटोळी जे करतात ना, कमेंटोळी तेच काम करताना दिसला मला. बाकी तर खास काही दिसला नाही. आणि दुसरी गोष्ट, जर हे वोटिंग ट्रेंडवर असेल तर करणची तर खूप फॅन फॉलोईंग पण आहे. मग त्याला वोट कमी कसे काय मिळाले, का मे बी इतर नॉमिनेटेड कंटेस्टंटच्या कंपॅरिझनमध्ये त्याला कमी मिळाले असतील. आणि दुसरी गोष्ट, इथे आता सडनली आज 14 फेब आहे म्हणून हे सगळं केलं जातं आहे. आय डोंट नो. कारण पण प्राजक्ता शुक्रे असं नाही करणार. प्राजक्ता शुक्रे एक जेन्युइन पर्सन आहे. आणि ती तिचं जे काय असणार ना, ती क्लिअर करणार. ह्या सगळ्यात नाही पडणार. तिचा गेम ॲक्च्युली चांगला आहे. ती जाणार आहे नो डाऊट. टॉप 5मध्ये तर 100% जाणार आहे. कारण अशाच पर्सनॅलिटी जिंकतात. तिला जज केलं जाईल, तिला काहीही बोललं जाईल. कारण मी आज प्राजक्ता शुक्रे आणि राकेशबद्दलच आज बोलणार आहे. कारण मला ह्या दोघांबद्दल आज स्पेसिफिकली बोलायचं आहे. कारण हे दोघं आहेत जे मी यांना टॉप 5मध्ये तर आहेच. आणि इनफॅक्ट मी राकेशला बघते टॉप 2मध्ये. त्याच्याबरोबर सागर कारंडे पण असू शकतो, कारण सागर कारंडे पण चांगला खेळतो आहे. राकेशने जो काल गेम पलटला ना, तर ते बोलतात ना, काय, आम्ही खेळत नाही, आम्ही स्मार्ट खेळतो, गेम चेंजर आहे तो. हे असं झालं आहे की आम्ही खेळत नाही, आम्ही खेळतो. तर त्याने लास्टला जो गेम पलटला आहे ना, लोक बोलतात की सेफ खेळतो, सेफ खेळतो. सेफ नाही, तो स्मार्ट खेळतो, आहे की नाही. तुम्ही माझ्या ह्याला अग्री करत असणार तर प्लीज कमेंटमध्ये लिहा येस. थैंक यू वेरी मच. आज के लिए बस इतना ही. सब्सक्राइब करिए.